रस्त्यावरील काशीपाडामधील घोडेला कॉम्प्लेक्स श्याम रेजन्सीमध्ये आरोपी आई पल्लवी धुमडे वय वर्ष 40 ह्या आपल्या चिन्मय वय वर्ष 7 आणि लव्य वय वर्ष 10 ह्या दोन मुलांसोबत आपल्या बहिणीकडे राहत होती. आपल्या पतीशी पटत नसल्याने काही महिन्यापूर्वी भाईंदर येथून ती काशीपाडा येथे राहण्यास आली होती. शुक्रवारी रात्री चिन्मय आणि लव्या ह्या दोन्ही मुलांनी आईकडे चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट धरला. मात्र सध्या नवरात्रीचे उपवास असल्याने माझा उपवास आहे, त्यामुळे चिकन लॉलीपॉप मिळणार नाही असे आईने सांगितले. त्यावर दोन्ही मुलांनी आईकडे अधिक आग्रह धरल्याने आरोपी आईला रागावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने तिने संतापून घरातील लाकडी लाटण्याने दोन्ही मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत चिन्मय ह्यांच्या डोक्याला झालेली मारहाण त्याच्या वर्णी लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर मुलगी ही जखमी झाल्याने तिला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पालघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली. या प्रकरणी आरोपी आई पल्लवी हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.